पापड्या गेले उडून. हा सगळे टोटल पापड्या उडून जायले. मग मी वय गोळा करून आण, काल जीवर करेली. गोळा करून आणू आवडतो ना. एवढ्या यांना दिल्या पोरांनो त्यांनी, एवढ्याच्या दिवशी दिवसभर त्या पापड्या करीत होत्या आणि आज वाळूट आले. आज सगळ्या पापड्या उडून गेले, सगळ्या टोटल. हे सगळं मम्मीमुळे झालं माहिती का. तिने जर आधीच काळजी केली असती वाऱ्या वावदानाची, अरे टोटल निम्या. आता आम्ही निघणार आहेत, भेटू लग्नामध्ये. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आता वाजले 9 आणि फायनली पोरांनो काल मी व्लॉगच नव्हता बनवला, कारण की काल आपली मोटर ते घाण बिन अटकली, त्याच्यामुळे वरती ते लय कुटाण झाले होते. मम्मी करू राहिली इथं स्वयंपाक. 9 वाजले, आपल्याला जायचंय मोटर चालू करायला, कारण की आपल्याला जे वरचे भरणे होते ते सगळे झाले होते. आता आपल्याला खालचं जो आपला सुरू असते त्याच्यावरती फायनली सकाळी पाणी बिनी लावलं होतं वाटतं, काय सीन आहे तो माहित नाही मला. जस्ट लाईट आली आणि मी चाललो मोटर चालू करायला. आणि आई जो ब्लॉग बघितला असेल तर नक्की सबस्क्राईब करून टाका, अशीच नवीन व्हिडिओ येत राहतील तुमच्यापर्यंत. मी जाणार सायकल वर बस. फायनली पोरांनो मोटर चालू झाली. आता वावरात जावं लागेल, पाहावं लागेल ती बाया पैप जोडेल का नाही. फायनल पोरांनो आपल्याला दिवसाची सुरुवात ही नेहमी कामापासूनच होत राहते. त्याच्यामुळं दिवस उगवल्या आंघोळ झालं मला वावरत यावं लागत. आधी आपल्याला कामधंदे पाहावं लागत आहे, नंतरूनच तो कुठं जाऊन आपल्याला दिवस चालू होतं, जसं की वगैरे वगैरे वगैरे. मला गावात पण जायचंय, ठीक आहे ते नंतर पाहू. आता आपण सध्या आपल्याला झटे घालावं लागतील थोडेसे. इकडचे पैप उचलायचे, तिकडं न्यायचे, जर नेल नसतील तर बरं वावरात जाऊनच भेटू. तिकडं मोटर चालू करून वावरामध्ये आलो होतो. आणि ज्या गोष्टीचा मला सगळ्यात जास्त धाक होता फायनली ती ऑलरेडी करेल पोरांनो, ते म्हणजे काय, ते हे पैप जोडायचे. आपल्याला इथं का सीन राहतो माहिती, आपल्या पैप मोजके इडं सगळे आणून ठेवले, त्याच्यामुळे आता अडचण नाही आपल्याला काहीच. फक्त एक पुढं जोडी चालत. आपले पैप मोजके, आपल्याला 2 ऊस आहे बरोबर. आता हे पैप जर आपल्याला तो ऊस भरायचा असेल तर तिकडे न्यावं लागत आहे, आणि हा ऊस जर भरायचा असेल तरी इकडं आणावं लागत आहे. हा सीन राहतो. आणि हे पैप आणायचे परत ते जोडायचे, त्याच्यामुळे ते हे थोडंसं आहे ना भरायला ये जातं आपल्याला. आता बारे लावेल वाटतं, हा बारे लावून देईल. चला घरी जातो आता. बारे बदलून घरी आलो होतो आणि घरी येऊन आहे ना आपण मोटर चालू केली होती ना, जस्ट मम्मी तिथं पाणी भरून राहिली. आणि आम्हाला जायचंय पोरांनो लग्नाला, जाऊ आपण जायचंय संध्याकाळून. जस्ट ते नाही का त्या दिवशी दाखवलं तुम्ही कन्यादान बाबांनाच लग्न आहे, आम्हाला जायचंय, पण मग ते संध्याकाळी जायचंय. जस्ट पाणी भरून राहिली मम्मी आणि आज पाठीमागं बसेल तिला. बरं ठीक आहे, तेव्हा जाऊ आपण, पाहू काय सीन राहतो. मामी आणि गावात नाही का माहोल काम वेगळे पोरांनो. तर आता सीन काय झाला पोरांनो, लाईट गेली होती बरं का. हा लाईट गेली, मी वावरामध्ये आलो मोटर चालू करायला. इथं येऊन फिटीचं बटन दाबलं, त्या तिथं गेलं नाही तर लगेच पाठीमागं लाईट गेली. ती मी स्टार्टर जे ट्रिप होतं ना त्याचा आवाज ऐकला मी. आता परत इथं येऊन बसलो बरं का. मी वरच्यावर बटन दाबून आणि घरी निघून चाललो होतो. हा परत येऊन ट्रिप झाली परत इथं आलो, इथं येऊन बसलो. हा आता मला झाली पूर्ण 10 ते 15 मिनटं मी इथं बसले. आता लाईट येणार नाही येणार, मला माहिती 36चा आकडा आहे आमचावाला. लाईट येणार नाही. जेव्हा मी घरी जाईल 5-10 मिनटं होईल ना तेव्हा लाईट येईल, मग मी परत बॉम्बरची राहील. ही रियालिटी पोरांनो. आमचावाला डायरेक्ट काय दुश्मनी लागेल लाईटीची मावाली, मला हेच कळत नाही राव वर. तर आता वाजले 10:30 आणि आपली वाली जी मोटर होती पोरांनो, मी विहिरीवरतून घरी आलो होतो त्यानंतरून आलीच नाही लाईट. डायरेक्ट लाईटीचं कुठंतरी काहीतरी बिघडेल पोरांनो, म्हणजे वायर तुटली असं. लाईट नाहीये डायरेक्ट. कोणी म्हणतं 2ला येणार आहे, कोणी म्हणतं 4ला येणार आहे. आजचा दिवसही पण गेला असाच वाया पोरांनो. आपल्याला उचलत आणलाय, आता त्यात आपण काही नाही करू शकत. आपण करू राहिलो जेवण. मम्मी आईला खिचडी गरम करू राहिली. मम्मीने पाहिलं म्हणून ना काय राहिले. आज लग्न आहे ना आपल्या आल्या भाऊ बद्दल, त्याच्यामुळे मम्मीला सगळे जाणार आहे, पण ते सध्या काही जाणार आहे. आत्ता वाजलाय 1 आणि फायनली लाईट आली घरामध्ये, फॅन चालू झाला. चला आता आपली ड्युटी पण चालू झाली. आम्ही चाललो वावरामध्ये, थोडस काम आहे. मम्मीला पण यायचंय, मी पण जाणार आहे. जाऊ वावरामध्ये. ते ना पैप टाकायचे पण ना आपल्याला
हे शेवटचं बार राहणार आहे आपल्याला. आता आपण जाणार आहे लग्नाला 4 वाजता. मी ना सायकल जातो, तू मधून जा. मग हा का बरं मग वळले ना 1 वाजेपर्यंत चालू आहे ना. आता 2च भेटू. आता मम्मी पण येऊ राहिली. मम्मी मधून येणार आहे, मी रस्त्याने जाणार सायकलवर. मी रस्त्याने नाही गेलो. मम्मीचं म्हणणं होतं का पाणी पाहून जायचं. तिला म्हणलो ठीक आहे, ती ऐकायला तयार नव्हती. मी वरतून जाणार होतो. मी बोललो होतो ना, बोललो व्हायला पाणी येईल. मग येईल ना काढायला पाणी. हे काय म्हणजे इथून एवढं डोकं पूर्ण होईल आपल्याला. पैसे आलो होतो, पैप जोडायचे जोडेल होते इथून सरळ, जे सकाळी जोडेल होते तेवढे. फायनली इथून तर त्या डोक्यापर्यंत म्हणजे जवळजवळ भरपूर ऊस भरला. आता आपल्याला इथून तर एवढं टाकायचं आहे. म्हणजे हा काढ एलबूस काढ. आता लावता नाही येणार. अगं मम्मी एल्बो काढायला लावला होता. काय म्हणावं मम्मी ना, खालून उपसायला लावलं होतं मी खालून. तू डायरेक्ट समोरून काढून घेतलं. आता ते एवढे पेशीर नसता लावता ना पोरांना. ठीक आहे, आता काय कारण काहीच करू शकत नाही. बोललं व्हायचं आता मला. फायनली पाईप पसरवला. एक तुकडा अजून पुढे लावावा लागेल, कारण की ना पाणी थोडं जास्त पुढे जाईल. हा सीन जाईल. आता मी मम्मीला एक तुकडं घेऊन तिकडे जोडायला पाठवतो. आणि आता मला इड याना द्यावा लागतील. एवढं हाय प्रेशरनं पाणी काढेले. हा इड लावावा लागेल. मम्मी एक तुकडा घेऊन ये ना. याचं पुढचं तोंड आहे ना, याचं या पाईपाचं, त्याच्या पुढच्या तोंडाला लावून दे. मी इड जोडून पाहतो. नाही ते पाणी तिथं वल्लंय, पुढं जोडून दे ना थोडस. इडून एक तुकडा जा घेऊन, 1-2 तुकडा जा घेऊन पुढं काढून द्या. अजून इथं जे होतं ना ते पण बसवलं होतं, आणि तिकडे एक पैप पण बसवला होता. निम्म्यापासून तिकडं पाणी चालू आहे. आता एवढ्या यायची आपल्याला काहीच गरज नाही. 4 वाजता शार्प लाईट जाईल. तेवढ्यात आय होप सगळं भरून जाईल. आता आपण डायरेक्ट घरी जाणार. वाळत आली, सगळ्या पापड्या उडून गेल्या. मम्मी निम्मे पापड्या उडून जाईल डायरेक्ट. निम्मे फक्त एवढे बाकी. एवढे बाकी. काल मम्मीनं त्याने सगळ्या पापड्या गेल्या, आज सगळ्या उडून गेल्या डायरेक्ट वाळूटी न. ते बाई ते तिकडे जाईल. मम्मी वय उचलून आण बाई. मम्मी चालली गोळा करायला. आता पापड्या गेले उडून. हा सगळ्या टोटल पापड्या उडून जाईल. टोटल पापड्या उडून जाईल. फक्त 4-5 पापड्या राहिले. मम्मी वावरात जाय, वावरामध्ये पडेल पाय. मम्मी वय गोळा करून आण. काल जीवर करेली. गोळा करून आणू आवडतो ना मग. ते म्हणतात ना काय चव्हाण केलं काहीतरी म्हणतात ना पोरांनो. तशी काही गंमत झाली. त्या 2 पडेल पाय ना. सगळे घरात झोपेल होते. दरवाजा लावला होता. पापड्या बाहेर टाकल्या. एवढ्या यांना दिल्या पोरांनो त्यांनी. एवढ्याच्या दिवशी दिवसभर त्या पापड्या करीत होत्या. आणि आज वाळूट आले. आज सगळ्या पापड्या उडून गेल्या. सगळ्या टोटल. ते जे वावर आहे पोरांनो, ते खाट डायरेक्ट वायरस उडून जाईल डायरेक्ट. म्हणजे शब्दच नाही राहिला. डायरेक्ट शब्द. एवढी नुकसान पोरांनो, एवढी मोठी. ते दळून आणलं, ते एवढं केलं, आणि आज उडून गेलं डायरेक्ट सगळं. फायनली पोरांनो ज्या पापड्या उडून गेल्या होत्या त्या सोडून आतापर्यंत एवढ्या पापड्या राहिल्या त्या फायनली मम्मी डब्यात भरून राहिली. हे सगळं मम्मीमुळे झालं माहिती का. तिने जर आधीच काळजी केली असती वाऱ्या वावदानाची. अरे टोटल निम्म्या. तर आता वाजले 5:30 आणि आम्ही आमचं आवरलं होतं. पण मग अरे आपण मम्मीने आवरेल जास्त. मम्मीला मेकअप करायचं ना, आपल्याला कपडे कुपडे घालायचे. तू दरवाज्यात लावायचं ना कमीत कमी. मम्मी चालली गावऱ्या उचरायला.
आता वाजले 6. फायनली कपडे घातले, मम्मीनं पण आवरलंय. आईला जास्त पोरांनो टीव्ही लावून दिली. आई टीव्ही पाहत राहणार आहे आता आम्हाला असतो. आणि आता आम्ही निघणार आहेत, भेटू लग्नामध्ये. तर आता वाजले 10. जस्ट घरी आलो, कपडे बदलो, थोडा पाय धुतो आणि झोपून घेऊ. आता परत उद्याचा दिवस, आता डायरेक्ट सकाळी भेटू. मोबाईल चार्जिंग लावतो, चार्जिंग नाही काहीच. तर या ब्लॉगला मी इथं सेंड करतो. व्हिडिओ बघितला असेल तर लाईक करा. हा चॅनलवरती जर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून टाका. भेटू आपण उद्या सकाळी. बाय.